अधिक मासामध्ये वाण देण्यासाठी आपले अनारसे, जाळीदार अनारसे तयार आहेत. एक मोडून दाखवते. बघू शकता एकदम मस्त असे कडक कडक पण नाही बनलेले, काय सुरेख जाळी पडलेली. बघू शकता आतमध्ये सुद्धा जाळी बनलेली आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये बनवलेले आहेत पारंपरिक पद्धतीने अनारसे. तर तुम्ही म्हणाल की आता अनारसे कसं काय, तर दिवाळी नाही तर अधिक मास चालू झालेला आहे, तर त्यामध्ये आपण देवासाठी अजून जावयांना देण्यासाठी बनवत असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे की अनारसे असे जावयांसाठी बनवतात, देवासाठी बनवतात, किंवा आपल्याकडे गुरुजी येत असतात पूजेसाठी, त्यांना पण देतात. तांब्याचं ताट किंवा चांदीचं ताट असं देऊन हे अनारसे देत असतात. तर अर्धा किलोच्या प्रमाणात, म्हणजे अर्धा किलो तांदळाच्या प्रमाणात आपण बनवलेले आहेत. तर परफेक्ट बनलेले आहेत. बघू शकता कसे मस्त जाळीदार झालेले आहेत. साधी सोपी आपली नेहमीची रेसिपी आहे. तर प्रमाणबद्ध रेसिपी घ्या. पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरी 100% व्यवस्थित होतील. फक्त टिप्स ज्या सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा. एकदम साधी सोपी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे. आणि तुम्हाला जर बनवायचे असतील, अशाच पद्धतीने हवे असतील, तर व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल, म्हणजे नवीन असाल, तर सबस्क्राईब करा. अशाच परफेक्ट प्रमाणबद्ध साध्या सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती रेसिपीची माहिती दिलेली असते. सबस्क्राईब करा मला सपोर्ट करण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर हे अनारसे बनवण्यासाठी घेतलेले आहेत 2 कप आंबे मोहर तांदूळ. राशींचे पण घेऊ शकता किंवा इंद्रायणी पण घेऊ शकता. खूप छान बनतात ह्याचे अनारसे. तुम्ही म्हणाल अनारसे आता कशाला, पण अधिक महिना चालू होणार आहे, तर अधिक महिन्यामध्ये वाण देण्यासाठी अनारशाचं खूप महत्त्व आहे. तर आपण देवाला पूजेसाठी हे अनारसे बनवत असतो. तर त्यासाठी आपल्याला अनारसे बनवायचे. दोन कप म्हणजे जवळजवळ अर्धा किलो हे तांदूळ आहेत. तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. ह्यामध्ये आता पाणी घालायचं आहे. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्यामध्ये शक्यतो अनारसे, अजून बत्ताशे असे दान देत असतात. 33 अनारसे, 33 बत्ताशे आणि तांब्याचं ताट, निरंजन असं आपलं जे गुरुजी असतात, म्हणजे ब्राह्मण असतात, त्यांना देतात, किंवा जावई असतात त्यांना पण देतात, देवाला पण देतात. त्याचं खूप पुण्य लाभतं अशी भावना आहे. तर आता आपल्याला हे 3 दिवस भिजून द्यायचे. रोज पाणी बदलत राहायचे आपल्याला. तर आपण तांदूळ भिजून घालून, हा दुसरा दिवस आहे, ह्यातील आपल्याला पाणी काढून घ्यायचे, पाणी बदलायचे. तर ह्यातलं आता पाणी काढून घेतलं आहे. परत दुसरं पाणी टाकायचं. आपल्याला 3 दिवस रोज पाणी चेंज करायचे. म्हणजे काय होतं ना, तांदळाचा वास येत नाही आणि आंबटपणा जास्त येत नाही. 4 दिवस जर पाणी तेच ठेवलं तर खराब वास येतो. त्यामुळे आपल्याला रोज पाणी चेंज करायचे, म्हणजे अनारसे आपले छान होतात. तर आपल्या तांदळाला आज 4 दिवस झालेले भिजत ठेवलेलं, मस्त भिजलेले. आपण रोज पाणी चेंज केलं आहे. मी अगोदर पण सांगितलं होतं की रोज पाणी चेंज करायचं आहे तांदळामधलं. आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. ह्याला परत एक वेळा छान धुवून घ्यायचे. रोज पाणी चेंज केल्यामुळे बिलकुल खराब वास येत नाही तांदळाला. ह्या अगोदर पण आपण अनारशाचे बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहे. साखरेचे अनारसे, गुळाचे अनारसे, शक्यतो गुळाचेच बनवायचे आपल्याला. तर ह्यातलं पाणी आणि तांदूळ पण काढून घ्यायचे आपल्याला. तर ह्यावरती आपल्याला अजून पाणी घालायचे.
आणि ह्याला अर्ध्या तासासाठी फॅन खाली आपल्याला सुकून घ्यायचे. उन्हात बिलकुल वाळत घालायचे नाही आणि कडक पण वाळू द्यायचे नाही. फॅनच्या हवेला सध्या उन्हाळा आहे तर पटकन सुकतात, पण जास्त कोरडे पण नाही करायचे आपल्याला, नाहीतर आपले अनारसे कडक होतील. तर आपण कॉटनचा कपडा अंथरून घेतला आहे, त्यावरती आपल्याला तांदूळ सुकायला ठेवायचे फॅनच्या हवेला. तर आपले हे तांदूळ असे सुकलेले आहेत. कसे ओळखायचे तर असे घ्यायचे आणि असे हाताला जर थोडेसे राहिले ना की समजायचे आपले तांदूळ व्यवस्थित सुकलेले आहेत. जास्त कडक पण नाही करायचे, नाहीतर अनारसे व्यवस्थित होत नाही. आणि जर कदाचित कामाच्या गडबडीत राहिले, कडक जर झाले तर काय करायचं, थोडंसं पाणी लावायचं आणि परत 1 तासासाठी तसेच बांधून ठेवायचे कपड्यामध्ये. मग छान होतात. परत आपल्याकडून दुसऱ्या कामात लागलं की असं होतच असतं प्रत्येकाकडून. तर जर कदाचित जास्त सुकले गेले तर तसं थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा, सर्व तांदळाला लावायचं आणि बांधून ठेवायचं आणि मग नंतर पीठ बनवायला घ्यायचं. तर आता आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. आता हे आपले तांदूळ छान सुकलेले आहेत. हे असं पीठ होतं बघायचं हाताने, म्हणजे आपले हे प्रमाण व्यवस्थित आहे. ह्याच्यापेक्षा जास्त कडक नाही वाळवायचे. तर ह्याला आपल्याला आता दळून घ्यायचं आहे. तर ह्याला आपल्याला एकदम असं बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे. तर हे पीठ बघू शकता बारीक झालेलं आहे. ह्याला गाळून घ्यायचं आहे. आपल्याला अशी एकदम बारीक गाळणी असते, म्हणजे गव्हाचं पीठ गाळण्याची, त्याला सुजीची चाळणीसुद्धा म्हणतात. इतकंच बारीक पीठ हवं आहे आपल्याला. थोडं जरी मोठं झालं तरी आपले अनारसे विरू शकतात. असे बारीक पीठ असल्यानंतर छान होतात. अनारसाची थोडी जरी चूक झाली तरीसुद्धा ते बिघडतात. त्यामुळे सर्व प्रमाण आणि त्याची कृती परफेक्टच झाली पाहिजे, तेव्हा अनारसे व्यवस्थित होतात. अनारशाची जरा लॉंग प्रोसेस असते, जवळजवळ आठवडा जातो त्याला. तर हे बघू शकता छान असं बारीक झालेले. ह्या कण्या राहिल्यात थोड्या, ह्या डबल आपल्याला परत काढायच्या. अशाच प्रकारे सर्व पीठ बनवून घ्यायचं आहे. प्रकारे आपलं पीठ झालेलं, एवढेच कण्या राहिल्यात. ह्या बाजूला आपल्याला आपण दळण जे देतो ज्वारीचं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर हे बघू शकता मस्त असं पीठ झालेलं आहे. अशी मूठ वळली पाहिजे आणि असं गार लागतं पीठ. जर थोडंसं ओलसर असेल तर मस्त झालेलं आहे. तर आपल्याला आता हे पीठ मोजून घ्यायचं आहे, त्यानुसार गूळ घालायला सोपं. तर आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे. आपण अर्धा किलो तांदळाचं प्रमाण घेतलेलं आहे. तर आपल्याला गूळ घालायचा आहे 350 ग्रॅम, म्हणजे 350 ग्रॅम. आणि हे जवळजवळ 4 कप भरलेलं आहे पीठ. तर आपल्याला 2 कप गूळ घालायचा आहे, पण 3 कप, म्हणजे 1 कप फुल भरायचा आहे आणि दुसरा कप थोडासा कमी ठेवायचा. तर हा गूळ खिसून घेतला आहे मी, एकदम असा बारीक बघू शकता. असंच घ्यायचा, म्हणजे काय होतं आपलं पीठ मिक्स होण्यासाठी बरा पडतो हा. तर लगेच आपण डायरेक्ट पिठामध्ये टाकूया.
आणि दुसरा कप आपल्याला थोडा कमी भरायचा आहे. कसं आहे, गूळ जर थोडा जास्त झाला तर अख्खे अनारसे विरू शकतात. हा थोडासा कमी टाकला आहे गूळ. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. जर कदाचित गूळ जास्त झाल्यामुळे कधी कधी विरतात, तर त्यावेळेला परत 2 दिवस तांदूळ भिजवायचे आणि त्याचं पीठ बनवून मिक्स करायचं. यामध्ये तूप घालायचे. ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. 2 चमचे तूप घालायचे. मिक्स करून घ्यायचे. पदार्थ एकच असतो, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. मस्त जाळीदार अनारसे झाले तरच ते खाण्याला पण छान लागतात, नाहीतर मग थोडे जरी बिघडले तरी ते. ह्याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे 1 सेकंद फिरवायचं फक्त. तर आता हे आपण मिक्स केलेलं पीठ, किंवा तुम्ही ह्याचे गोळे बनवून जास्त दिवस जर तुम्हाला ठेवायचे असेल तरी ठेवू शकता. हे असं फिरवलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला बनवता येतात. आणि अगदी 1 किंवा 2 सेकंद फिरवून घ्यायचे, जास्त नाही फिरवायचे. तर हे बघू शकता, 1 सेकंद फिरवलं लगेचच मस्त असं मऊ झालेलं आहे. म्हणजे काय होतं, लवकर आपलं पीठ छान भिजतं. तुम्हाला नसेल फिरवायचं तरी काही हरकत नाही. तर हे पीठ महिनाभर टिकतं असंच बनवून ठेवल्यानंतर. अशा प्रकारे सर्व पीठ आपल्याला फिरवून घ्यायचे. बघू शकता कसं मस्त सॉफ्ट बनलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले पीठ छान मिक्स झालेले आहे. ह्याला आता 2 दिवस भिजू द्यायचं आहे. म्हणजे आज बनवलेलं आहे पीठ, तर उद्या संध्याकाळी बनवले तरी चालतात. आणि तुम्हाला जास्त दिवस जर भिजू द्यायचं असेल तर मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे हे आपल्या पिठाला 2 दिवस झालेले मस्त मुरलेले. यातील आपल्याला अर्धा काढून घ्यायचे. अर्धा किलोच्या पिठामध्ये 50 अनारसे बनतात. अर्ध पीठ काढून घेतले, अर्ध्याच्या नंतर करायचे. याला छान मऊ करून घ्यायचे. जर कधी अनारसे बनवताना असं वाटलं की पीठ पातळ आहे तर काय करायचं, एक टिप्स अगोदर पण सांगितलेली आहे, किंवा वेळ नसेल तुमच्याकडे तांदूळ 2 दिवस भिजवण्यासाठी, तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पातळ त्यावरती पांगवायचा आणि फॅनच्या हवेला ठेवायचं, जोपर्यंत आपलं पीठ प्रमाणात होत नाही तोपर्यंत. कधी कधी तांदूळ जर ओले राहिले किंवा तर होऊ शकतं पीठ पातळ. तर आपल्याला अशा गोळ्या करून घ्यायच्यात. आपल्याला ज्या आकारात बनवायचे आहेत, मोठे छोटे त्या आकारात. आणि जर पीठ प्रमाण हेच वापरून जर पीठ कोरडं झालं थोडंसं, तर 2 चमचे तूप घालायचं आणि थोडीशी 1 चमचाभर केळी स्मॅश करून घालायची. आणि प्रमाण हे जसं सांगितलं आहे तेच वापरायचं, तसंच सर्व साहित्य. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अशा प्रमाण वापरून जर बनवले तर बिलकुल बिघडणार नाहीत. आणि जर बिघडले आणि जर थोडंफार बिघडले तर सर्व टिप्स सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर गोळ्या बनवून घ्यायच्यात, म्हणजे सारखे आकारात येतात. तर हे अशा प्रकारे आपण एवढे गोळ्या बनवून घेतल्यात. आता आपल्याला अनारसे बनवायचे. खसखस घ्यायची. तर ही गोळी घेतली, थोडंसं तेल लावायचं, म्हणजे काय होतं व्यवस्थित आपल्याला अगोदर हाताने थोडंसं मोठं करून घ्यायचं, नाहीतर काय होतं खूप सारी त्याला खसखस लागते.
अजून एक बनवून दाखवते. एकदम हलक्या हाताने बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे अगोदर आपल्याला थोडेसेच बनवायचे 4-5 आणि मग तळून घ्यायचे लगेच. जास्त जर बनवले तर ते चिकटू शकतात. तर अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. ताटात घ्यायचे काढून. तर तेल ठेवलेले आहे तापण्यासाठी. थोडंसं पीठ टाकून बघायचं अगोदर. जास्त कडकडीत हे तेल गरम करायचं नाही आणि कमी पण नाही. कमी जर तेल तापलेलं असेल तर ते असे म्हणजे फुटतात त्यामध्ये. तर आपलं परफेक्ट तेल तापलेलं आहे हे बघू शकता. त्याला असं वरच्या साईडला झाऱ्याने तेल टाकत राहायचे. मस्त जाळी पडलेली बघू शकता. आणि पलटून आपल्याला अजून 2 सेकंदासाठी ठेवायचे, जास्त नाही ठेवायचं. तर अशा प्रकारे तळून झालेले बघू शकता. मस्त जाळी पडली. आणि ह्याला असं गाळणीवर काढून घ्यायचं आणि खाली एक ताट ठेवायचं म्हणजे तेल त्यामध्ये. तर त्याला थोडंसं पलटायचं. जवळून दाखवते बघू शकता कशी मस्त अशी जाळीदार बनलेले आहे. एकदम परफेक्ट. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व राहिलेल्या गोळ्या म्हणजे बनवून ठेवलेले आहेत त्या आणि आपल्याला हे राहिलेले अनारसे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे. तर असे तळून घ्यायचे सर्व आपल्याला. तर बघू शकता काय मस्त जाळीदार बनलेले आहेत आपले अनारसे. क्या बात आहे. असंच प्रमाण वापरून तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर एकदम मस्त बनतील, ही माझी गॅरंटी आहे. फक्त प्रमाण योग्य आणि सांगितलेले टिप्स फॉलो करा. आणि तुम्हाला हे कसे वाटले अनारसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर अधिक मासामध्ये बनवले जाणारे हे असे आपले अनारसे आपण देवाला साठी किंवा जावयांना पण वाण देण्यासाठी असं बनवत असतो. तर बघू शकता एकदम मस्त असे बनलेले आहेत. तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. साधी सोपी रेसिपी आहे. तर मस्त असे आपले हे अनारसे अधिक मासामध्ये वाण देण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपण जे अर्धा किलोचं प्रमाण पीठ आपण अर्धा किलोच्या तांदळाच्या प्रमाणात बनवलेले आहेत. तर सर्व जेवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ 50 अनारसे तयार होतात. आपण ह्याच्या आकारात तर 40 अनारसे बनतात. याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठा आकार हवा असेल आणि कमी जर बनवले तर अजून होऊ शकतात. पूजेसाठी म्हणल्यावर छोटे छोटेच बनवले जातात. पण हे प्रमाण एकदम करेक्ट आहे. तर अशाच प्रमाणामध्ये बनवा जर तुम्हाला बनवणार असाल तर. आणि मला कमेंट करा
की तुम्हाला हे अनारसे कसे वाटले. खूप छान बनलेले आहेत, बघू शकता. एकदम अशी जाळी बनलेली आहे. मागून सुद्धा बघू शकता एकदम असे जाळीदार आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर अशा पद्धतीने बनवून पहा आणि कसे झाले ते, कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या अधिक मासामध्ये अशा पद्धतीने नक्की बनवा. 100% एकदम असे जाळीदारच बनणार. सर्व टिप्स फॉलो करून प्रमाणबद्ध बनवा. नक्की तुमचे अनारसे मस्त होतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.